दाखल होते स्ट्रायकिंग एंड वरती संकेत पवार, तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला यस स्ट्रायकिंग एंड वरती यस, तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला संकेत पवार पाहायला मिळाला. गोलंदाजीचा भार अजित यस अजित याच्यावरती सोपवला जातोय. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघ कोटीतील पहिल्या षटक हाताळण्यासाठी अजितला दाखल केलं जाईल. ह्या स्पर्धेचा पहिल्या सेमीफायनलचा सामना ऑल मिऱ्याच्या विरोधामध्ये ऑल फनसवळे संघ. जोरदार मित्रांनो टाळ्या वाजवायच्या त्या सामन्यासाठी. या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना. पहिल्या चेंडू आहे, गोलंदाजी मार करून अजित तयार. पुलटा चेंडू आहे, पुलटा चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती झेलबाची संधी निर्माण झाली आहे. इथे मात्र झेल निसटली जाते आणि एका धावेचं रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये केले जात आहे. म्हणजेच काय तर वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचे ते श्रीगणेश केल्या जाईल. संकेत पवारच्या माध्यमातून दिले गेलेलं आपल्याला यशला कानमंत्र पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचं आमंत्रण दिलं होतं. बॅट आणि बॉलचं जेवढं कनेक्शन होणं गरजेचं होतं तेवढं झालं नाहीये आणि त्याच कारणामुळे इथे जे निसटला गेलाय आणि 2 धावा इथे वसूल केल्या गेल्या. संघाचं इथे खातं खोललं जात आहे. पंचाच्या उजव्या हाताकडून अर्थातच राईट राऊंड विकेटने गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती यशला आपण पाहतोय इथे मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं. स्लोवर चेंडू इथे फेकला गेला. अजितकडे खूप सारा अनुभव आहे आणि त्याच प्रकारची इथे गोलंदाजी केली जाते. इथे फसव्या गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता जरी आहे. येतो इथे डॉट बॉल. 2 चेंडू आतापर्यंत इथे फेकले गेलेत. 2 धावे इथे वसूल केले गेलेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू आहे इथे मात्र पुन्हा एकदा पायांना जाऊन चेंडू आदळलाय. लेग बाय स्वरूपात इथे 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि याच एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. खूप मोठी लढत आपल्याला या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळणार आहे. ऑल फनसवळे आणि ऑल मिरे या संघामध्ये. या सामन्यामध्ये जो विजय प्राप्त करेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी बार करून अजित तयार. स्ट्रायकिंग एंड वरती संकेत पवार आहे. फुलटा चेंडू आहे. त्याच फुलटा चेंडूचा इथे फायदा घेतला जाईल. चेंडू होतोय सीमारेषा पार. येतोय इथे षटकार. संकेत पवार ऑन फायर होताना पाहायला मिळालाय. संपूर्ण या स्पर्धेचा जर का विचार केला तर संकेत पवार या नावाने इथे वादळ निर्माण आपल्याला केलेलं पाहायला मिळालंय. अप्रतिम इथे फलंदाजी संकेत पवारच्या माध्यमातून पाहायला मिळाले. संकेत पवार ऑन फायर होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती इथे समाचार घेतला जातोय. चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पाठवला गेला. अजित वरती आक्रमण चढवलं गेलं आणि संघाची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. फनसळे गावचा सीताराम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आता मात्र फसव्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. चेंडू शरीरावरती जाऊन आदळला, ऑफसाईडच्या दिशेने गेला आणि 1 धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. दिशेने चेंडूला पाठवला गेला. 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात ऑल फनसवळे संघाची पाहायला मिळाली आहे. टीम मीटिंग मित्रांनो एकदाच घ्यायची, याची दक्षता घ्यायची आहे. स्क्रीनवरती आपल्याला टाइम दिला जातोय. त्या 20 मिनिटांमध्येच आपल्याला पहिलं सत्र हे समाप्त करायचं आहे. फिल्डिंग टीमने या गोष्टीची नोंद घ्यायची. ऑलमेरा संघ आणि ऑलमेरा संघाचा संघनायक याची आपण नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटांमध्येच आपल्याला पहिलं सत्र समाप्त करायचं आहे. आतापर्यंत तर पहिलं षटक हे 4 मिनिटांमध्ये फेकलं गेलंय. उर्वरित अजून 16 मिनिटं आहेत. त्या 16 मिनिटांमध्ये 3 षटकं आपल्याला समाप्त करायची आहेत. यस गोलंदाजी मार्क वरती अजितला दाखल केलं जातंय. वैयक्तिक कोड्यातील पहिलं संघाकडून देखील दुसरं षटक फेकण्यासाठी अजितला दाखल केलं जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती संकेत पवार फनसळे गावचा सीताराम म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली गेली आहे. पहिल्या 3ही सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या माध्यमातून घेतला गेला तोच संकेत पवार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम डिलिव्हरी होती. इथे मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं. थोडासा इथे स्पीड मध्ये फेकलेला चेंडू संकेतच्या इथे पायावरती जाऊन आदळला आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू, त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या 11 वरती स्थिरावलेली पाहतोय आपण. सामन्याला स्पीड अप घ्या मित्रांनो. अजूनही आपल्याला दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आणि त्यानंतर फायनलचा सामना खेळवायचा आहे. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो अजित घ्या. दुसरा चेंडू आहे इथे मात्र
यस इथे मात्र येतोय निर्धाव चेंडू बॅक टू बॅक दोन चेंडू इथे निर्धाव फेकले जात आहेत म्हणजेच काय ते आपल्या संघासाठी इथे कमबॅक केलं जात आहे बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव संकेत पवार थोडासा इथे नाराज आहे परंतु ते त्याचं प्रत्युत्तर ते संकेतच्या माध्यमातून दिलं जाईल याच बॅट टू आव्हान केले जात आहे अजित वरती इथे तुटून पडणं गरजेचं असेल त्याच प्रकारची फटकेबाजी संकेत पवारच्या माध्यमातून केली जाईल का इथे मात्र जेलबादची संधी आहे जेल घेतली जाईल का इथे मात्र चेंडूवरची नजर हटली आणि दुर्घटना इथे आपल्याला पाहायला मिळाली एकदम इथे धावून कंप्लीट केली आहे संकेत पवार सारखा मोठा मोहरा क्रीडांगणाच्या बाहेर नक्कीच पाठवला असता परंतु इथे जेल निसटला जातोय चेंडूवरती इथे नजर आपल्याला पाहायला जरूर मिळाली आणि नियंत्रण स्वतःवरचं इथे सुटताना पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा इथे ऑल्फन्सो संघाला झालाय बॅटर सेफ आहे संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 12 या अंकावरती यस इथे मात्र यशला दाखल केला गेला होता आणि इथे मात्र चेडू पायांवरती जाऊन आढळतोय एक धाव इथे धावून कंप्लीट केलीच ते संकेतला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आणलं गेलं आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे यश दुसऱ्या षटकातील अजूनही दोन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल गोलंदाजी बार करत पुन्हा एकदा अजित तयार पंचाच्या डाव्या हाताकडून अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेटने यस इथे मात्र मोठा फटका चेंडू जाईल सीमारेषा पार येतो इथे षटकार संकेत पवार ऑन फायर होताना पाहायला मिळाले संकेतच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार आपण पाहतोय संकेत पवारची इथे बॅट बोलताना पाहायला मिळाले एक आग उकणारी फलंदाजी संकेत पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते पहिले षटक थोडंसं महागडं ठरलं 11 धावा त्याच्या माध्यमातून आल्या आणि त्याच नंतर केलेले आपल्याला प्रहार पाहायला मिळतोय आतापर्यंत 19 धावा इथे खर्च केले गेले आहेत अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी असेल दुसरे षटक प्रगतीवर आहे पंचाच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली जाईल गोलंदाजी बार करून अजित तयार स्ट्रायकिंग एंड वरती संकेत आहे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे येतोय ते षटकार मिळतील ते 6 धावा बॅक टू बॅक दोन चेंडू वरती दोन घणाघाती प्रहार संकेत पवार ऑन फायर होताना पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले पहिल्या सेमीफायनलची लढत आपण पाहतोय आणि त्याच प्रकारची इथे फलंदाजी केली जाते संकेत पवारच्या माध्यमातून आतापर्यंत आल्या गेलेल्या आपल्याला 20 धावा पाहायला मिळतील अक्षरशः गोलंदाजाचा पिच्छा केला गेला अजित वरती आक्रमण केलं गेलं अजितच्या गोलंदाजावरती केलेल्या आपल्याला 14 धावा या अक्षरशः कुठल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस बिनबाद आपल्याला 25 पाहायला मिळाली आहे चांगली सुरुवात ऑल्फन्सो संघाची आपण पाहतोय ऑलमिराकडून येते कमबॅक होणं गरजेचं आहे कोणत्या तरी एका गोलंदाजाला येते चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे संघाची धावसंख्या 25 झाली आहे 2 षटकांचा इथे खेळ संपलाय यस गोलंदाजी बारकोती राजला दाखल केला जातोय राजला या सामन्यामध्ये राज करणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी कमबॅक करणं गरजेचं आहे यशला इथे जकडून ठेवणं गरजेचं आहे संकेत पवार जितका नॉन स्ट्राईक एड वरती राहील तितकंच ऑल मिरे या संघाला फायदे पण ठरणार आहे संघाची धावसंख्या 25 झाली आहे पहिल्या सेमीफायनलची लढत आपण पाहतोय ही स्पर्धा एक उत्कृष्ट आपण पाहिली आहे पहिल्या 4 दिवसाचा जर का विचार केला आणि पहिल्या 3 सामन्यांचा ऑल्फन्सो संघाचा विचार केला तर संकेत पवारकडे ताबडतोड फलंदाजी झाली आहे इथे मात्र संकेत पवार स्ट्रायकिंग एंड वरती येण्याचा प्रयत्न करतो डायरेक्ट हिट नाही लागली आहे म्हणजेच काय तर संकेत पवार इथे सेफ आहे एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल संकेत पवारला स्ट्रायकिंग एंड वरती आणलं गेलंय एकच धाव इथे धावून काढली जाईल म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या 26 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळाली आहे संकेत पवारच्या माध्यमातून इथे चांगली फलंदाजी केली जाते आतापर्यंत 7 चेंडू आणि 20 धावांची इथे नाबाद खेळी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इथे केली गेली आहे राजवरती आक्रमण चढवणं गरजेचं आहे राजवरती इथे हल्ला बोलणार का हे आपल्याला येणाऱ्या 5 चेंडूवरती आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे राजवरती नक्की दबाव असेल कारण अजित वरती केलेलं हे आक्रमण आपण पाहिलंय त्याच प्रकारे इथे राजला इथे गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे इथे मात्र अफलातून चेंडू पाहायला मिळालाय स्टंप मध्ये इथे लाईन लेंथ ठेवली गेली आहे आणि त्यात नंतर आलेला हा डॉट बॉल आहे यस चांगली आपल्याला इथे गोलंदाजी आता राजच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला डॉट बॉल आलेला पाहायला मिळालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गून राज तयार होईल पुढील चेंडू आहे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे तिसरा चेंडू आहे ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता लेक्सच्या दिशेने चेंडूला गटवलाय एक धाव तर ते धावून घेतली गेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जात नाही आहे म्हणजेच काय तर एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 अंकावरती जाऊन पोहोचते राजच्या माध्यमातून आपल्या संघासाठी इथे कमबॅक केली जाते 2 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या 25 होते आणि त्यानंतर आलेले राजचे 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती फक्त ते 2 धावे इथे खर्च केले गेले आहेत
स्ट्रायकिंग एंड वरती यश आहे. यश अजून बॅट आपल्या बोलताना पाहायला मिळाली नाहीये, कारण यशच्या माध्यमातून 6 चेंडू फेस केले, केवळ आणि केवळ 5 धावा येते त्याच्या माध्यमातून खर्च केले. आता मात्र यशची बॅट बोलली आहे, चेंडू येईल सीमारेषेच्या बाहेर, मिळतील इथे 6 धावा. हल्ला इथे राजवरती चढवला जातोय. यशच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. राजवरती हल्ला केला जातोय. नक्कीच इथे कर्णधाराकडून कानमंत्र दिले जात आहे. त्या कानमंत्राचा इथे उपयोग करणं गरजेचं असणार, कारण यश आणि संकेत दोन्ही हार्ड हिटर फलंदाज ऑल फनसवडी या संघाचे आपण पाहिलेत. जितकं तुम्ही संकेत पवारला नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवाल तितकंच तुमच्यासाठी फायदेमंद ठरणार आहे, परंतु त्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला यश पाहायला मिळालाय. राजवरती आक्रमण चढवलं गेलंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. इथे मात्र अफलातून फटकाय समोरच्या दिशेने खेळला जोर जातोय. जेलबादची संधी आहे, जेलबादची संधी आहे. जेल इथे घेतला जातोय. यश बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 1, 33 या धावसंख्येवरती लागलाय ऑल फनसवडे संघाला. अजूनही संकेत पवार क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. संकेत नावाचं वादळ क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आपल्याला पाहायला जरूर मिळतील. नक्कीच निराश होऊन यश डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या बाकी असेल. राजच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले आणि 8 धावा खर्च करत यश सारखा एक मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर आता पाठवला जरूर जातोय. आपल्या संघासाठी नक्कीच कमबॅक केलं जात आहे. ऑल फनसवडे संघ विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायचं आहे. नेक्स्ट बॅटरने इथे तयार राहायचंय. यस नथुराम देवडेकर यांच्या माध्यमातून लगावलेल्या ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि आता हा झेल अक्षयच्या माध्यमातून घेतला गेलाय, म्हणजेच काय ते 100 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या खिशामध्ये जाताना आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या 33 झाली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या तरी बाकी असेल. संघाची धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती न्यू बॅटर श्वेतलला दाखल केलं जातोय. श्वेतलला इथे दमखम दाखवावा लागेल. आपल्या नावाची इथे प्रचिती द्यावी लागणार आहे. संघाची धावसंख्या 33 आपल्याला पाहायला मिळते. इथे परत ब्लॉकल मध्ये टाकलेले चेंडू आहे. जेलबादची संधी आहे, जेलबादची संधी आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील केला जातोय. जेल इथे घेतला जातोय, म्हणजेच काय बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 इथे विकेट राजच्या माध्यमातून घेतले जातात. राज आपल्या नावासारखी इथे गोलंदाजी केली आहे. आपल्या नावासारखं इथे राज सामन्यावरती केले जाते. 2 झेल त्याच्या एक झेल त्याच्या माध्यमातून घेतला गेलाय. 2 विकेट त्याच्या माध्यमातून घेतले गेलेत. यॉर्कर चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा फटका आपल्याला पाहायला होता. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे आणि त्यानंतर मिळालेली झेल आणि लागलेला हा धक्का क्रमांक दुसरा आपण पाहिलाय ऑल फनसवडे या संघाला. संघाची धावसंख्या ते रोखली गेली आहे. यस 3 षटकांचा ते खेळ संपतो आणि 3 षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. यानंतर होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपण पाहणार आहोत. हापूस ॲग्रो पॉवर संघ आणि त्याच बरोबर त्यांच्या विरोधामध्ये साईबाबा कचरे संघ. दोन्ही संघाचे संघनायक पहिल्या इनिंग नंतर आपण तयारीमध्ये राहायचं. नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. यस न्यू बॅटर अनिकेतला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला अमोल पाहायला मिळालाय. यस अमोल पाटीलला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. अमोलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली गेली आहे. त्याच्या माध्यमातून फलंदाजी सुद्धा अप्रतिम केली होती. दुसरा सामना जर का विचार केला ऑल मिरे या संघाचा, तर त्याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती. त्याच संकेत पवार पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय. जेलबादची संधी निर्माण झाली होती. जेल इथे निसटली जाते, म्हणजेच काय तर इथे संकेत पवारला इथे स्ट्रायकिंग एंड वरती आणलं गेलंय. इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी होती. संधी हुकली आहे, म्हणजेच काय तर 2 धावा इथे घेतल्या जात आहेत आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. शेवटच्या षटकातील जरी 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी मार्क वरती अमोल पाटील आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू होता, मोठा फटका खेळला होता. फटका थोडासा फसलाय. बॅट आणि बॉलचं जेवढं कनेक्शन होणं गरजेचं होतं तेवढं झालं नाहीये आणि त्याचमुळे इथे 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेलेत.
यस पुन्हा एकदा संकेत पवार आपल्याला पाहायला मिळालाय. फुलटो शेडो बॅशी हलकीची कडे घेतली. एक धाव तरी जाऊन कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे स्ट्रायकिंग एंड वरती संकेतला नक्कीच आणलं जाईल. आता मात्र धावबाची संधी आहे, धावबाची संधी आहे. पुन्हा एकदा संधी हुकली आहे म्हणजेच काय तर टोटली त्या दोन चेडूंवरती दोन दोन धावा इथे धावून वसूल केल्या गेल्या आहेत. या 4 धावा इथे आतापर्यंत धावफलकावरती जमवल्या गेल्या. संघाची धाव संख्या 37 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अमोल पाटील थोडासा नाराज आहे कारण इथे थ्रो इथे चांगलं येणं गरजेचं असणार आहे. संकेत पवार जेवढी स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल तेवढं आपल्या संघासाठी चांगलं असेल. संकेत आतापर्यंत 11 चेंडू आणि 25 धावांवरती त्याच्या माध्यमातून फलंदाजी केली जाते. फुलटो चेंडू होता, नक्कीच थोडासा नाराज असेल. बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटची हलकीशी गाडा लागली आणि चेंडू लेक्सच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. पहिल्या सेमीफायनलची लढत आपण पाहतोय ऑल मेरे आणि ऑल फनसवडी या संघासमोर. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अमोल तयार. पुढील चेंडू आहे इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त आहे. धक्का क्रमांक 3 संकेत पवार बॅक टू द पवेलियन. डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ स्ट्रिक इथे आपल्याला उकडलेली पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजी अमोल पाटीलच्या माध्यमातून केली आहे. आपल्या संघासाठी इथे कमबॅक केलं जात आहे. काय गोलंदाजी केली आहे. निराश नक्कीच आपल्याला संकेत पवार स्क्रीनवरती पाहायला मिळालाय. थोडंसं इथे रागामध्ये असलेलं पाहायला मिळेल. स्वतःच्याच फटक्यावरती इथे कंट्रोल बसला नाहीये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाहीये आणि इथे षटकार जाणं गरजेचं होतं परंतु इथे आली इथे संकेत पवारची विकेट. यस संघाची धावसंख्या 37 आपल्याला पाहायला मिळते. संकेत पवार याचा जर का विचार केला तर 12 चेंडू आणि 25 धावांवरती त्याच्या माध्यमातून आतापर्यंत इथे फलंदाजी केली झाली. न्यू बॅटर फक्त आमच्यापर्यंत नाव पोळवायचं आहे. यस अनिकेतला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केला गेलाय. यस न्यू बॅटर अनिकेतला दाखल केलं गेलाय. फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. अमलकडून कमबॅक केले जाते. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू होता. समोरच्या दिशेने चेंडूला खोदून काढला होता. फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलाय. येतो इथे डॉट बॉल म्हणजेच काय तर अजूनही शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या बाकी असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. येतो इथे पुन्हा एकदा डॉट बॉल म्हणजेच काय तर धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळाली. 37 धावा आतापर्यंत इथे धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. शेवटच्या षटकातील एक शेवटचा निर्णायक चेंडू. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. ऑल्फन्सवडे संघ खूपच या सामन्यामध्ये मागे असलेला पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने चेंडूला खोदून काढलाय. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सुद्धा इथे धावून कंप्लीट केले जातात आणि याच 2 धावांवरती समाधान मानावं जरूर लागणार आहे. संघाची धाव संख्या 39 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावांचे इथे उद्दिष्ट ठेवले जात आहे. ऑल मेरिया या संघासमोर पहिल्या 2 षटकांचा जर का विचार केला तर अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. 25 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर 12 चेंडूवरती केवळ 14 धावा फक्त ऑल्फन्सवडे या संघ जमवू शकलाय.
26 पर्व तिसरे दिनांक 29 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत होणार आहेत. तरी सर्व भंडारी बांधव खेळाडूंनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपली नोंदणी करायची आहे. यस निखिल बोरकर यांच्याकडे आपण संपर्क पंकज नार्वेकर निखिल बोरकर यांच्याजवळ आपण संपर्क करायचा आहे. सर्व भंडारी बांधव यांना विनंती असेल आपण ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरायचे. ही स्पर्धा मालगुण येथे होणार आहे. दिनांक 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे. तरी ऑनलाईन पद्धतीने आपण फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. यानंतर होणारा सामना असेल दुसऱ्या सेमीफायनलची लढत आपण पाहणार आहोत. हापूस ॲग्रो पावस आणि त्यांच्या विरोधामध्ये साईबाबा कचरे संघ. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय हापूस ॲग्रो पावस या संघाने. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल त्यानंतर तुम्ही मैदानाचा लगेचच ताबा घ्यायचा आहे. यस ऑलमेरिया संघाचं कौतुक करण्यासारखं असेल कारण 3 मिनिटं राखून त्यांनी पहिलं सत्र हे संपवलंय. तशाच प्रकारे इथे कामगिरी सूरज शेठ जुवाटकर सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सूरज शेठ जुवाटकर साहेब विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सूरज शेठ जुवाटकर साहेब यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आणि या ग्रँड फिनालच्या दिवशी अनेक अतिथी प्रमुख मान्यवर आपल्याला या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी इथे उपस्थित असलेले पाहायला जरूर मिळतील. हॅलो उपेश हॅलो हॅलो विनंती आहे डगआउटच्या दिशेने जे बाउंड्री लाईन वरती जे सर्व प्रेक्षक बसलेत क्रीडा रसिक प्रेमी बसलेत खेळाडू बसलेत त्यांना विनंती असेल आपण मागे जायचंय. जे गाडीच्या जवळ आपण बसलाय जे कॅमेरावाला दादा आहे आपल्या त्याच्या इथे बसलाय त्या गाडीच्या टेकून कॅमेरासाठी मित्रांनो प्रॉब्लेम होतोय. कॅमेरा हलतोय त्याच्यामुळे आपल्याला इथे कडून उपेश चव्हाण जेवढे इथे षटकारवाले त्या षटकारांसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज सपवान बारगीर यांच्याकडून इथे लगावले गेले. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. सामन्याला देखील सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरून आपल्याला यस संकेत पवार पंच डिसिजन देतील. यस इथे मात्र क्रीडांगणाच्या बाहेर पाठवलं जातोय. उपेश क्रीडांगणाच्या बाहेर येताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पंचांचा डिसिजन इथे नक्कीच येईल. धक्का क्रमांक 1 उपेश चव्हाण क्रीडांगणाच्या बाहेर जो ऑलमिरिया संघाचा हुकमाचा एक का नक्कीच पाहायला मिळतो. उपेश चव्हाण क्रीडांगणाच्या बाहेर येताना पाहायला मिळालंय. हॅलो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी बारकीत प्रितेशला दाखल केलं गेलं आणि पहिल्या चेंडूवर ते उपेश चव्हाण सारख्या मोठ्या खेळाडूला क्रीडांगणाच्या बाहेर पाठवलं गेलं.
नक्कीच उपस्थित देखील कौतुक करण्यासारखं असेल. पंचांचा डिसिजनचा इथे सन्मान केला गेला आणि क्रीडांगणाच्या बाहेर स्वतःवर आले. स्ट्रायकिंग एंडवरती नवी बॅटर अथर्वला दाखल केला गेला. इथे मात्र हलक्या हाताने ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला गटवलं जातो. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेने संघाचं खातं खोललं जाते. धावांचे ते श्रीगणेश केला जातोय. 40 धावांचा पाठलाग करत ऑलमेरे हा संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑल पंचवडे संघाकडून इथे चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. ऑल पंचवडे संघाचा विचार केला तर 2 षटकामध्ये 25 धावा लगावल्या होत्या आणि त्याचनंतर ऑलमेरे संघाकडून चांगली गोलंदाजी इथे केली गेली आणि केवळ 39 या धावसंख्येवरती रोखलं गेले. त्यानंतर पुढील चेंडू आहे इथे मात्र लक्ष्याच्या दिशेने चेंडूला कटवला. एक धाव तर धावून कंप्लीट केली जाते. एका धावीवरती समाधान मानणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय 9 चेंडूचा, म्हणजेच काय तर 9+1 टोटल चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचली. जी पायाखाली आपल्या लक्ष्मण रेषा आहे ती जर का आपण ओलांडली तर 9 चेंडू इथे घोषित केला जाईल. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिली जाईल आणि संघाची धावसंख्या 3 या अंकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय ते येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती सतत 30 धावेची गरज आहे. पंच आपण कंटिन्यू सामना चालू ठेवायचा आहे आणि या चेंडूवरती फ्री हिट असेल. संकेत पवार विनंती असेल आपण वारंवार टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. आपल्याला वेळ दिली आणि त्या वेळेतच आपल्याला हे दुसरं सत्र सुद्धा संपवायचं आहे. यस 3 मिनिटं झालेत आणि 3 मिनिटांमध्ये तुम्ही केवळ 2च चेंडू इथे फेकले गेलेत. यस इथे मात्र बोटा फटका खेळला जरूर जातोय समोरच्या दिशेने. चेंडू जाईल का सीमारेषेच्या पार? इथे मात्र यश आहे आणि या चेंडूवरती 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेले आहेत. म्हणजेच काय ते या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस येणारे 21 चेंडू आणि 21 चेंडूवरती 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी ऑलमेरे या संघाला. यस पुन्हा एकदा सामन्याला देखील सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला प्रितेश पाहायला मिळाला. अथर्वकडून खेळला गेलेला हा फटका आणि त्यानंतर इथे क्षेत्ररक्षण चुकलं. इथे मात्र एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिली देखील जाते. म्हणजेच काय तर या 2 धावा समोरच्या संघाच्या खात्यात जोडल्या जातील. संघाची धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. देवळेकर सर यांच्याकडून लगावलेलं आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज हे प्रत्येक जेलसाठी असेल आणि जे सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या संधी आहे. जर का त्यांनी बाहेर जर का जेल पकडला तर 50 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देखील आहे. म्हणजेच काय तर इथे बक्षिसाची इथे लयलूट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. येणारे 18 चेंडू आणि 33 धावांची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी ऑलमेरे या संघाला कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार हे देखील बघणं गरजेचं असेल. पंच फक्त एकच विनंती असेल आपण फलंदाजीसाठी फक्त एक फलंदाजासाठी एक सूचना सांगायची की फक्त एकदाच आपण एक अतिरिक्त खेळाडूला आतमध्ये पाठवायचं आहे आणि टीम मीटिंग सुद्धा आपण एकदाच घ्यायची याची नोंद असू द्यात. ऑल पंचवडे संघ कर्णधार आणि ऑल मीरा संघ कर्णधार. अजूनही 15 मिनिटं आहेत आणि या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला फेकणं गरजेचंच असेल. पहिलं षटक टायमिंग वरती ते फेकलं गेलंय. त्यानंतर हे दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आहे. जेलबादची संधी आहे. जेल घेतली जाते. म्हणजेच काय तर सुमित क्रीडांगणाच्या बाहेर येतो आपल्याला पाहायला मिळेल. धक्का क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळालाय. 7 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय. चेंडूवरती विकेट घेतात आपल्याला साहिल पाहायला मिळाला. सुमितच्या माध्यमातून लागलेला हा दुसरा धक्का ऑलमेरे या संघाला पाहायला मिळालाय. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये अमोल पाटीलला दाखल केला जातोय. ज्याच्या माध्यमातून ताबडतोड फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली गेली. तोच खेळाडू अमोल पाटील क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केला जातोय. अमोलमध्ये नक्की क्षमता आहे, खूप सारा अनुभव आहे. हे संपूर्ण टेनिस क्रिकेट या रत्नागिरी तालुक्याचं ज्या खेळाडूने गाजवलं तोच खेळाडू आपल्याला अमोल पाटील क्रीडांगणाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. ज्या खेळाडूचा बोलबाला या संपूर्ण रत्नागिरी तालुक्यामध्ये राहिला आहे तोच खेळाडू आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार करून साहिल असेल तर स्ट्रायकिंग एंडवरती अमोल, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला अथर्व पाहायला मिळतोय.
यस गोलंदाजी पार करून साईल तयार. पुढील चेंडू आहे लेक्सच्या दिशेने चेंडूला कटवला. एक धाव तरी ते धावून कंप्लीट केली आहे. संख्येच्या माध्यमातून गचाळ क्षेत्ररक्षण आहे. चांगले कव्हर आपल्याला पाहायला मिळालं. एक अतिरिक्त धाव संख्येच्या माध्यमातून ती समोरच्या संघाला दिली गेली आहे. म्हणजेच काय तर या 2 धावा समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडले गेले आहेत. संघाची धाव संख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 गडी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून गायरत केले गेले आहेत. संकेतकडून थोडीशी चूक झाली. यस पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. तिसरा चेंडू असेल. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अमोल पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी कडा घेतली. चेंडू लेक्सच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. एक धाव तरी ते धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरतीच इथे समाधान मानलं जरूर जातं आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. संघाची धाव संख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही येणारे 15 चेंडू आणि 15 चेंडूवरती 30 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ऑल मिरिया या संघाला जर या 30 धावा जर का ऑल फनसवडी या संघाने जर का डिफेंड केल्या तर थेट फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. सेमीफायनलची चाललेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती अथर्व, नॉन स्ट्राइक एंड वरती आपल्याला अमोल पाटील पाहायला मिळालाय. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रक्षेपित केली जाते. गोलंदाजी बार्क वरून साईल तयार. पुढील चेंडू आहे आणि त्यानंतर आलेला हा आपल्याला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. चांगला टप्पा मेंटेन केला होता. थोडीशी यष्टरक्षण चूक झाली. चेंडू इथे हातामध्ये कलेक्ट करणं गरजेचं होतं. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. म्हणजेच काय तर संघाची धाव संख्या 11 वरती जंप करताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साईलच्या माध्यमातून केली जाते. 4 चेंडू फेकले गेलेत आणि 3 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केलेत. एक गडी त्याच्या माध्यमातून इथे गारद केला जातोय. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून साईल तयार. रिक्वायरमेंट रेटचा जर का आपण विचार केला तर 12.73 आपल्याला पाहायला मिळेल. यस स्ट्रायकिंग एंड वरती अमोल आहे. इथे मात्र बुटा फटका खेळायचा होता. प्रयत्न फसलाय. येतो इथे डॉट बॉल होते ते धाव चेंडूची सांगता. म्हणजेच काय तर दुसऱ्या षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. ऑल मिरिया हा संघ थोडासा इथे अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 11 पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आहे. त्यानंतर केले गेलेला हा मोठा प्रहार समोरच्या दिशेने झेल घ्यायची संधी आहे. यशच्या माध्यमातून घेतली गेलेली ही झेल. धक्का क्रमांक 3 अमोल पाटील बॅक टू द पवेलियन. ऑल मिरे या संघाला लागलेला धक्का क्रमांक 3 आहे. चांगली फलंदाजी अमोलच्या माध्यमातून करणं गरजेचं होतं. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत देणं गरजेचं होतं. परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट दिली गेली आहे. बॅटच्या खालच्या भागाला आपल्याला चेंडू लागताना पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. यशच्या माध्यमातून घेतली गेलेली ही दुसरी झेल आपल्याला पाहायला जरूर मिळते. प्रत्येक झेलसाठी देवळेकर साहेब यांच्याकडून लगावलेले 100 रुपयाचे कॅश प्राईज तसेच सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत जे खेळाडू आहेत त्यांनी जर का झेल पकडली तर त्यांच्यासाठी 50 रुपयाचे कॅश प्राईज इथे आमच्यापर्यंत जमा झालाय. 2 षटकांचा इथे खेळ संपतो आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये अजितला आता दाखल केला जातोय. संकेतसाठी बक्षिसांची ते लई लूट केली जाते. जर का संकेतने एक विकेट घेतली किंवा प्रत्येक विकेटसाठी ते 50 रुपयाचे कॅश प्राइज आमच्यापर्यंत इथे जमा झाले. विराज जाधव यांच्याकडून इथे 50 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी ते कॅश प्राइज लगावलं गेलंय. याच पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळला. इथे मात्र जेलबाची संधी आहे. जेल घेतली जाते. म्हणजेच काय तर 50 रुपयाचे विराज जाधव यांच्याकडून घेतले जात आहेत. चांगली गोलंदाजी संख्येच्या माध्यमातून केली जाते. अथर्व सारखा मोठा खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर त्याला पाहायला मिळाला. ऑल मिरिया हा संघ थोडासा इथे अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 40 धावांचा इथे पाठलाग करायचा होता परंतु त्याच प्रकारची लढत दिली जाते ऑल पंचवडी या संघाकडून. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये यस आमच्यापर्यंत एक कॉल आलाय की जर संकेत पवारने जर का हॅट्रिक घेतली तर पप्प्या साळवी टेंबेगावचे
पप्प्या साळवी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. यस सपवान बारगीर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर का संकेत पवारने हॅट्रिक घेतली, संकेत पवारसाठी बक्षिसांची इथे लयलूट केली जाते. विराज जाधव यांच्याकडून 50 रुपये, तर प्रथमेश पप्प्या साळवी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. सपवान बारगीर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर का हॅट्रिक घेतली तर. यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून संकेत पवार तयार. पुढील चेडू आहे इथे मात्र अप्रतिम चेडू पाहायला मिळाला. येतोय इथे डॉट बॉल होते इथे चेडूची सांगता. संघाची धावसंख्या रोखली गेली. संघाची धावसंख्या आपल्याला 11 पाहायला मिळाली आहे. यस येणारे 9 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 29 धावा. गोलंदाजी मार करते संकेत पवार. फणसवळे गावचा सीतार आपल्याला पाहायला मिळालाय. यस मेडन ओव्हर जर का टाकली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच आहे. इथे मात्र चेंडू मागच्या दिशेने गेलाय. इथे एक धावी ते धावून कंप्लीट केली जाते आणि याच एका धावेने संघाची धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस या 2 चेंडूंवरती जर का 2 विकेट घेतले सपवान बारगीर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस इथे मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. येतो इथे नक्कीच एक धावी धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावीचे रूपांतर ते दुसऱ्या धावीमध्ये केले जाते आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय तर आता येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ऑल मेरे या संघाला चांगली लढत आपल्याला ही ऑल फणसवळे या संघाकडून देताना पाहायला मिळालाय. जर ह्या शेवटच्या चेंडूवरती जर का विकेट घेतली संकेत पवारने तर ह्या विराज जाधव यांच्याकडून 150 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमवलं गेलंय. संकेत पवारची ही खासियत राहिली आहे. बक्षिसांची लयलूट त्या खेळाडूसाठी केली जाते. या चेंडूवरती विकेट 150 रुपयाचं कॅश प्राइज. इथे मात्र झेलबादची संधी आहे. झेलबादची संधी आहे. झेल घेतली जाईल का? इथे मात्र झेल घेतली गेली. विराज जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हे घेतलं देखील जात आहे. संकेत पवारच्या माध्यमातून केली गेलेली ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 विकेट त्याच्या माध्यमातून घेतल्या गेल्यात. विराज जाधव यांच्याकडून दिलेले आपल्याला 200 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळालंय. यस देवळेकर सर यांच्याकडून लगावलेल्या प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील इथे क्षेत्ररक्षक जिंकताना आपल्याला पाहायला मिळेल. बक्षिसांची लयलूट केली जाते. ग्रँड फिनालेचा दिवस आहे. हीच या स्पर्धेची खासियत राहिली आहे. सर्व खेळाडूंसाठी इथे अप्रतिम आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. सर्व क्षेत्ररक्षकांसाठी इथे 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तसेच देवळेकर साहेब यांच्याकडून जर का सीमारेषेच्या बाहेर जे खेळाडू आहेत जे प्रेक्षक आहेत जर का त्यांनी झेल घेतले तर त्यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावलं गेलं आहे. देवळेकर साहेब यांच्याकडून जर का प्रेक्षकांकडून जरी कोणी कॅच घेतली जर का सीमारेषेच्या बाहेर आहेत जर का त्यांनी कॅच घेतली तर त्यांच्यासाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बक्षिसांची इथे लयलूट केली जाते. यस शेवटचं षटक प्रगतीवर आहे. पहिला चेंडू आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. पहिला चेंडू इथे मागे आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 2 धावा इथे धावून वसूल केल्या गेल्या आहेत आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. फक्त गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवायचं आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. यस अनिकेत याला क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल केला गेलाय. वैयक्तिक कोडतील पहिलं आणि संघाकडून शेवटचे निर्णायक 6 चेंडू घेऊन अनिकेतला दाखल केला गेला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे वसूल केल्या गेल्या. अजून आपल्याकडे 5 मिनिटाचं इथे अवधी आणि या 5 मिनिटांमध्ये 5 चेंडू इथे टाकणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग गेट वरती न्यू बॅटर शुभमला दाखल केला गेलाय. संघाची धावसंख्या 16 पाहायला मिळाली आहे. अजून 24 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 24 धावा. लेक्सच्या दिशेने चेंडूला कटवला गेला. 1 धाव तिथे धावून कंप्लीट केली गेली आहे. मैदानामध्ये समीकरण वारंवार बदलताना आपल्याला पाहायला जरूर मिळत आहे. येणारे आता 4 चेंडू असतील आणि याच 4 चेंडूवरती 23 धावांची नक्कीच गरज असेल. धावबादची संधी आहे. धावबादची संधी आहे. इथे मात्र धावबाद केला जात आहे. शुभमला माघारी पाठवलं जाईल. धक्का क्रमांक इकडे लागताना आपल्याला 6वा पाहायला मिळाला. ऑल मिरे हा संघ थोडासा इथे अडचणीमध्ये आलाय. यानंतर होणारा सामना असेल पावस संघ. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कर्णधार आमच्यापर्यंत येऊ द्या. तुमचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यस मंदार कीर विनंती असेल.
त्यानंतर केला गेलेला हा दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. त्यानंतर काढलेली हे एक धावपळ पाहतोय. पहिल्या सेमीफायनलची लढत ऑल मेरे आणि ऑल फनसवळे संघाची आपण पाहतोय. जवळजवळ फायनल मध्ये प्रवेश केलेला ऑल फनसवळे संघ आपण पाहणार आहोत. या संघासाठी मित्रांनो टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या वर बाकी आणि 3 चेंडूंवरती 22 धावांची गरज असणार आहे. यस, पुन्हा एकदा पुढील चेंडू आहे, पुढील चेंडू आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त होताना पाहायला मिळाले. म्हणजेच काय तर धक्का क्रमांक इकडे 7वा लागलाय आणि याच 7व्या धक्क्याचा आपल्याला परिणाम पाहतोय. पावस संघ विनंती असेल आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यस, पावस या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कचरे संघाने फलंदाजी साठी यायचंय. आपण हा सामना झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विनंती असेल. यस, या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच असेल त्याच्यासाठी सोपवान बारगीर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यस, गोलंदाजी मार करून अनिकेत तयार. पुढे चेंडू असेल. न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये अक्षयला दाखल केला गेला. अक्षयच्या माध्यमातून खेळला गेलेला हा फटका ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केला गेला. चेंडू ट्रॅव्हल होतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूवरती 21 धावांची गरज आहे. म्हणजेच काय तर ऑल फनसवळे हा संघ फायनल मध्ये थेट प्रवेश करताना आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. ही स्पर्धा आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाली. अप्रतिम खेळ ऑल फनसवळे संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर अंतिम चेंडू आहे, अंतिम चेंडू आहे. इथे मात्र ऑल फनसवळे हा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करतो. या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट संघ ऑल फनसवळे आपल्याला पाहायला मिळालाय. संकेत पवारची ते बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याचाच इथे परिणाम दिसून आलाय. जिद्दी आणि चिकाटीने खेळणारा हा संकेत पवार हा एकुलता एक खेळाडू समसळे गावचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि पहिला फायनलिस्ट संघ इथे ठरतोय या स्पर्धेचा. ऑल फनसवळे संघ लगेचच दुसऱ्या सेमीफायनलचा आपण सामना खेळवणार आहोत. हापूसागर पावसच्या विरोधामध्ये साईबाबा कचरे संघ. विनंती असेल पावस संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. कॅमेरामॅन दादा विनंती आहे, पवनदादांवरती आपण फोकस करायचंय. यस, शिवनेरी मित्रमंडळ तसेच जयभैरी क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा सन 2025 पर्व 3रे आणि आजच्या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस.